पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उदय देसलेच्या रूपानं उपनगराध्यक्षपदी ओबीसी चेहरा मंत्री जयकुमार रावल यांनी साधला सामाजिक समतोल। अनिल वानखेडे व प्राध्यापक दीपक माळी स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्त। आज दिनांक 13 रोजी मंगळवारी शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली। अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये उपनगराध्यक्ष पदाबाबत उत्सुकता लागून होती। तसेच नेमकं कोण उपनगराध्यक्ष होईल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क देखील लावले जात होते। आज उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता थांबली असून उपनगराध्यक्षपदी उदय देसले यांची निवड झाली आहे। या निवडीमुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कुणबी पाटील समाजाला न्याय दिलाय। त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायतीत सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सामाजिक समतोल साधला आहे। शिंदखेडा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आलेत। उपनगराध्यक्ष पदासाठी कुणबी पाटील समाजातील उदय देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कुणबी पाटील समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होतीये। तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून अनिल वानखेडे तसेच प्राध्यापक दीपक माळी यांना संधी देण्यात आली आहे। यावेळी नगरपंचायत कारभारात विविध समाजांचा समतोल सहभाग राहणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। निवडणुकीत नगरसेवक पदासाठी सर्व समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला असून त्यांच्या सर्वसमावेश निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे। या उपनगराध्यक्ष निवडीत झाल्याबद्दल उदय देसले यांनी आभार व्यक्त केले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी शेवटी भाजपाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे रावल यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला उपनगराध्यक्ष पदासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो। नारायण भाऊसाहेबांचे आभार मानतो आणि रावसाहेबांचे आभार मानतो। गटनेते नगरसेवक सर्वांचे आभार मानतो की मला ही संधी दिली। धन्यवाद। उदय अरुण देसले यांची बिनविरोध निवड या ठिकाणी शिंदखेडा नगरपालिका नगरपंचायतमध्ये झाली। माननीय आपल्या या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब यांनी निर्णय घेतला आणि उदयदादा देसले यांना उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी या ठिकाणी दिली। तसंच या शिंदखेडाचे गटनेते आणि आमच्या पॅनलचे प्रमुख आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक म्हणून या ठिकाणी माननीय जयकुमारजी रावल साहेब यांनी निवड केली। या दोघंही नवनिर्वाचित उदयदादा देसले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांचं अभिनंदन करू। आणि अनिल रावसाहेब यांचं नगरसेवक पदी निवड झाली, यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि तमाम शिंदखेडा तालुक्यातील आणि शिंदखेडा शहरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने दोघांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हे शिंदखेडा नगरपंचायत जोरदार असं काम करेल। जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी विकासाचे कामं कशा पद्धतीने करता येतील, जो काही निवडणुकीमध्ये संकल्प केलेला होता जयकुमार भाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीने, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। आणि म्हणून पुन्हा शिंदखेड्याचं गतवैभव आणि शिंदखेड्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल जी काय माननीय जयकुमार भाऊंच्या मनातील संकल्पना आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा या ठिकाणी उदयदादा देसले आणि अनिल रावसाहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो। आणि शिंदखेडा शहरातील तमाम जनतेने या चांगल्या सुवर्ण संधीचा आम्हाला मोका दिला म्हणून पूर्ण जनतेचंही मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।